The fundamental strength of politics is uncompromising principles and ideologies. Periyar's social justice, Kamaraj's honest administration, Ambedkar's equal justice and equal opportunity, Velu Nachiyar's social inclusivity and communal harmony, Anjali Ammal's fighting for water resources were the reasons for choosing them as the party's ideologues and policy leaders. I would like to mention here with pride that we are the first political party to declare two historic women icons who are India's freedom fighters from Tamil Nadu as the party's ideologues and policy leaders. विजय थलपती यांचं राजकारण समजून घेण्यापूर्वी या नकाशावरती एक नजर टाका. हा नकाशा भारताचा आहे आणि भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे नेमके किती प्रमाणामध्ये आहेत याचं मोजमाप करणारा हा एक नकाशा आहे. हा नकाशा बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की विजय थलपतीने जे सिम्बॉल त्यांच्या राजकारणासाठी वापरले ते किती महत्त्वाचे आहेत. विजय थलपती यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात करत असताना दोन सिम्बॉल कायमस्वरूपी आपल्या सोबत ठेवले, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पेरियार रामास्वामी. या दोन्ही नेत्यांना आपल्या सोबत ठेवून त्यांच्या विचारधारेवरती आपण राजकारण करतो आहोत हे सातत्याने विजय थलपती सांगत आला. हे काही तामिळनाडूच्या राजकारणामध्ये पहिल्यांदाच घडते अशातला भाग नाही. तामिळनाडूचं राजकारण हे सातत्याने बदलत जरी आलेलं असलं तरी तिथे एक विचारधारा ही कायम राहिलेली आहे, ती म्हणजे द्रविडियन. ज्या विचारधारेसाठी पेरियार रामास्वामी यांनी आपला संघर्ष उभा केला, आयुष्यभर ज्यांनी लढा दिला, त्या पेरियार रामास्वामी यांना सोबत घेऊन तिथली प्रत्येक निवडणूक लढवली जाते. यावेळेस हाच सिम्बॉल विजय थलपती यांनी वापरला आणि तामिळनाडूच्या राजकारणामध्ये बदल झाला. हा बदल सातत्याने होत आलेला आहे. तामिळनाडूची जनता सातत्याने बदल करते, परंतु पेरियार रामास्वामी आणि द्रविडियन हा विचार ती कधीही सोडत नाही. विजय थलपतीने सुरुवातीपासूनच पेरियार रामास्वामी यांचे विचार सांगायला सुरुवात केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा सोबत घेतली आणि तीच आपल्या पक्षाची खरी आयडिओलॉजी आहे असं त्यांनी ठासून सांगितलं आणि या आयडिओलॉजीला विरोध करणाऱ्या कुठल्याही विचारधारेसोबत आपण युती करणार नाही असं देखील त्यांनी ठणकावून प्रत्येक सभेमध्ये सांगायला सुरुवात केली. विजय थलपतींची हीच विचारधारा सातत्याने तामिळनाडूमध्ये पसरत गेली आणि शेवटी विजय थलपतीला मोठं यश मिळालं. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोऐवजी विजय थलपतींनी महात्मा गांधींचाही फोटो वापरू शकला असता, शहीद भगतसिंगांचाही फोटो वापरू शकला असता, सुभाषचंद्र बोस यांचाही फोटो वापरू शकला असता, पण विजय थलपती यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच फोटो का वापरला याच्या पाठीमागची स्ट्रॅटेजी थोडीशी समजून घेणं गरजेचं आहे. फक्त विजय थलपतीच नाही तर भारतातले सगळेच राजकीय पक्ष हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वापर करत आलेले आहेत, पण ते इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये, इतक्या मोठ्या लार्ज स्केलवरती पहिल्यांदाच विजय थलपती यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा पुढे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. सगळ्याच राजकीय पक्षांना असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या समूहाचं जे मतदान आहे हे मतदान आपण सहजरित्या पैशाने घेऊ शकतो, पण हे इतकं सोपं नाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा मानणारा हा समूह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेलाच मतदान करतो. ही गोष्ट विजय थलपती यांनी हेरली होती आणि त्यामुळेच त्यांनी प्रत्येक सभेमध्ये आणि त्यांच्या प्रत्येक बॅनरवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार सांगितला, फोटो वापरला आणि आपण त्याच विचारधारेवरती चालणार आहोत हे देखील त्यांनी ठणकावून सांगितलं. भारतामध्ये आंबेडकरवादी राजकारण्यांनी ही गोष्ट सध्या हेरणं खूप गरजेचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो वापरल्याशिवाय, त्यांचं सिम्बॉल वापरल्याशिवाय भारतातल्या कुठल्याही राजकीय पक्षाचं राजकारण होऊ शकत नाही. भलेही ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे समोर जरी नाव घेत असतील आणि पाठीमागे त्यांच्या विरोधात जरी राजकारण करत असतील, पण तरीही निवडणुकीच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो वापरल्याशिवाय कुठल्याही राजकीय पक्षाचं इथे कुठलीही डाळ शिजत नाही. आणि म्हणूनच सातत्याने आपण बघतोय की कुठला तरी एक आंबेडकरवादी पक्ष आपल्या सोबत असला पाहिजे. ही गोष्ट इथल्या स्थानिक पक्षापासून ते राष्ट्रीय पक्षांपर्यंत सगळ्याच पक्षांना असं वाटतं आणि म्हणून सातत्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेचा एक झेंडा सोबत घेण्याचं काम इथल्या प्रत्येक राजकीय पक्षाने केलेलं आहे. मग ते स्थानिकचे पक्ष असोत, राज्यातले पक्ष असोत किंवा राष्ट्रीय पातळीवरचे पक्ष असोत, प्रत्येक पक्षाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सिम्बॉल, त्यांचा झेंडा आणि त्यांचे काही अनुयायी आपल्या सोबत हवे असतात, कारण त्याच्याशिवाय त्यांचं राजकारणच होऊ शकत नाही. ही गोष्ट तितकीच खरी आहे आणि त्याच्यामुळे
विजय थलपतीने जे सिम्बॉल वापरलेले आहेत ते खरे तर आयडिओलॉजिकली मोठ्या प्रमाणामध्ये वापरलेले आहेत. आता राहिला मुद्दा, विजय थलपतीने काही आश्वासनं दिली होती आणि त्या आश्वासनाचं राजकारण केलं आणि मोठमोठी आश्वासनं देऊन त्यांनी आपला पक्ष तिथे सत्तेत आणण्याचा प्रयत्न केला असं देखील बोललं जात आहे. हे तितकंच खरं जरी असलं तरी विजय थलपती यांच्याकडे पर्याय नव्हता आणि इथून पुढे कुठल्याही राजकीय पक्षाकडे याच्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय असणार नाही. लाडक्या बहिणींना देण्यात येणारे 2,500 रुपये, सुशिक्षित बेरोजगारांना देण्यात येणारे 4,000 आणि 2,500 रुपये, 6 गॅस सिलेंडर, 8 तोळे सोनं, हे जरी सगळं खरं असलं तरी याच्याशिवाय इथून पुढच्या राजकारणाला कोणताही पर्याय असणार नाही. जरी आपण कितीही मोठ्या प्रमाणामध्ये आयडिओलॉजिकल राजकारण करत असलो, कितीही मोठ्या प्रमाणामध्ये विचारधारेचं राजकारण करू लागलो, पण तरीही या आश्वासनाशिवाय कुठल्याही राजकीय पक्षांची सत्ता भविष्यामध्ये आता येणं शक्य नाही. कारण या सगळ्या राजकीय पक्षांनी आता हे सगळं जनतेला याची लालूच लावून दिलेली आहे. त्याच्यामुळं जो पक्ष हे सगळं करेल तोच पक्ष सत्तेमध्ये येईल आणि त्याच्यामुळेच भारतीय जनता पक्षाला, काँग्रेसला तसं जर उत्तर द्यायचं असेल तर त्याच्या पुढचा मॅनिफेस्टो जनतेसमोर मांडणं हे विजय थलपतीचं काम होतं आणि ते त्याने बरोबर केलं आणि या दोन्ही पक्षांच्या मॅनिफेस्टोला त्यांनी बरोबर मात दिली आणि त्यांनी हे सगळे आश्वासनं देऊन जे मतदार वर्ग तिकडे जाणार होता त्याला बरोबर आपल्याकडे वळवलं आणि त्यांना या आश्वासनाच्या घेऱ्यामध्ये देखील घेतलं. हे तितकंच खरंही आहे, कारण फक्त विचारधारेवरती आता राजकारण होत नाही. विचारधारा जरी खरी असली, विचारधारा जरी योग्य असली आणि विचारधारेवरही जर भविष्यामध्ये काम करायचं असलं, पण भविष्यामध्ये सत्तेत येऊनच ते काम केलं जाऊ शकतं आणि सत्तेत येण्यासाठीचे सगळे पर्याय आता वापरावे लागणार आहेत. मग तो पक्ष कितीही निष्ठावान असो, तो पक्ष कितीही विचारधारेवर चालणारा असो किंवा तो पक्ष कोणत्याही प्रकारचा असो, त्याला या सगळ्या पर्यायाला तोंड देत पुढे जावं लागणार आहे. कारण हेच राजकारणामध्ये आपल्या आता याचं एक संस्कृती बनत चाललेली आहे आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये अशा घोषणा होत आहेत आणि या घोषणांचा परिणाम असा होतो की ते पक्ष राजकीय सत्तेमध्ये येतात. लाडकी बहीण योजनेचा परिणाम मध्य प्रदेशमध्ये झाला, महाराष्ट्रामध्ये झाला, आता तो तामिळनाडूमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाला. इथून पुढच्या सगळ्या राजकीय पक्षांना हीच तयारी करावी लागणार आहे. एक तर आयडिओलॉजी सोबत घ्यावीच लागणार आहे, मग ती पेरियार रामास्वामींची असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची असो की इतर कुठली असो, कुठलीही आयडिओलॉजी तुमच्यासोबत असणं गरजेचं आहे. कुठल्याही विदाऊट आयडिओलॉजीच्या पक्षाला आता कुठेही थारा मिळणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे काही कल्चर इथं निर्माण केलं गेलेलं आहे आश्वासनांचं, हे कल्चर देखील भविष्यामध्ये फॉलो करावं लागणार आहे. त्याच्यामुळे कुठल्याही राजकीय पक्षाकडे याच्याशिवाय कोणतेही पर्याय राहिलेले नाहीत. विजय थलपती यांनी या सगळ्या गोष्टींचा बरोबर वापर केला. त्यांनी पेरियार रामास्वामी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा, आपण या विचारधारेवरती खंबीर आहोत, मजबूत आहोत आणि ही विचारधारा आपण कधीही सोडणार नाही असं ठासून सांगितलं आणि त्याचबरोबर त्यांनी प्रस्थापित राजकीय पक्षांच्या या आश्वासनांच्या संस्कृतीला देखील धक्का दिला आणि त्याच्या पुढचं आश्वासनं त्यांनी दिले आणि तो बरोबर सत्तेमध्ये आला. यातली किती आश्वासनं विजय थलपती पूर्ण करू शकेल हे आता जरी सांगता येत नसलं तरीही प्रस्थापिताच्या राजकारणाला जर धक्का द्यायचा असेल तर त्यांच्यासोबत प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला टक्कर देणं गरजेचं आहे. हेच विजय थलपती यांनी दाखवून दिलेलं आहे. आपल्याला नेमकं विजय थलपती यांच्या आयडिओलॉजीच्या आणि आश्वासनाच्या दोन्ही राजकारणाबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.